भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. आपला मुलगा आता जात आहे आणि आपल्याला तो पुन्हा कधीही भेटणार नाही, या विचाराने शुद्धोधन खूप रडला. राजाच्या इच्छेला मान देण्यासाठी तो पुरोहित मंत्र्याला बरोबर घेऊन निघाला. भगवान बुद्धास वाटेतच गाठले. राजकुमार, आपला वियोगरूपी बाण हृदयात रुतल्यामुळे ज्यांच्या नेत्रातून अश्रूंचा पूर वाहत आहे त्या महाराजांच्या भावनांचा आपण क्षणभर विचार करा. धर्माची साधना काही केवळ अरण्यात जाऊन होते असे नाही, नगरात राहून देखील साधू पुरुषांना मोक्ष साधना करता येते. सहाय्य आणि अनाथ झालेल्या राजाला आपण सोडवावे. जिने आपणाला लहानाचे मोठे केले अशा त्या राणीचा देखील विचार करा. नराचा वियोग झालेल्या हंसीप्रमाणे, सहचराने अरण्यात टाकून दिलेल्या हत्तीणीप्रमाणे, पती जिवंत असतानाही विधवेप्रमाणे दुःखी कष्टी असणाऱ्या आपल्या पत्नीला आपण आपल्या दर्शनाने निश्चित संतुष्ट केले पाहिजे. दुःखाने आणि दुरिताने जगाला ग्रासले आहे याचा प्रत्यय आल्यामुळे माझ्या नातलगांना सोडून जाणे मला भाग पडत आहे. महाराजांच्या दुःखाला मी कारण आहे असे जे आपल्याला वाटते ते मला मान्य नाही, कारण स्वप्नवत भेटीमुळे भविष्यातील वियोगाच्या विचारांनी त्यांना दुःख होत आहे. अज्ञान हेच दुःखाचे कारण आहे. प्राणी गर्भ सोडून जन्माला येतो त्या क्षणापासून मृत्यू जर ठरलेलाच आहे तर मग माझे अरण्यात जाणे अवेळी होत आहे असे तुम्ही का म्हणता? स्तुत्य अशा परमोच्च सुखप्राप्तीसाठी कुठलाही काळ अनुकूलच असतो. सोनेरी प्रासाद मला आगीने पेटल्यासारखा वाटतो. मिष्टान्न भोजन विष कालवल्यासारखे वाटते. कमल फुलांनी आच्छादलेली शय्या मगरींनी ग्रासल्यासारखी वाटते. आपला हा निश्चय अतिउत्तम आहे. तो अयोग्य नसला तरी यावेळी मात्र योग्य नव्हे. विहित नियमांचा अवलंब कर, याप्रमाणे तुला मुक्ती मिळेल आणि महाराजांच्या दुःखाचाही अंत होईल. भगवान बुद्धाचा मनोनिग्रह. राजाचा जणू काही डोळाच असलेल्या त्या मंत्र्याचे ते प्रेमळ आणि राजनिष्ठ उद्गार ऐकल्यावर त्या राजपुत्राने आपला निश्चय जरासुद्धा न डळमळू देता ठामपणे उत्तर दिले. त्याचे उत्तर सुसंबद्ध होते. कंटाळवाणे किंवा उतावळेपणाचे नव्हते. एखादी वस्तू अस्तित्वात आहे किंवा नाही या शंकेचे निरसन माझ्या दृष्टीने दुसऱ्यांच्या शब्दांनी होणार नाही. तपश्चर्येने किंवा चिंतनाने सत्य निश्चित केल्यावर त्या वस्तूविषयीच्या सत्याचे मी स्वतःच आकलन करीन. अज्ञेय व वादग्रस्त असा सिद्धांत आणि शेकडो पूर्वग्रहांनी युक्त असा कोणताही युक्तिवाद मी मान्य करू शकत नाही. कोणता सुज्ञ मनुष्य दुसऱ्याच्या श्रद्धेवर विसंबून राहील? मानवजात ही अंधारात आंधळ्याने दाखविलेल्या मार्गाने जाणाऱ्या आंधळ्याप्रमाणे आहे. परंतु सत्य जरी स्पष्टपणे समजले नाही किंवा चांगल्या व वाईटाविषयी संदेह असेल तरीही माणसाने आपले मन चांगल्या गोष्टीवरच केंद्रित करावे. सत्प्रवृत्तीच्या माणसाला काही व्यर्थ श्रमसुद्धा शेवटी कल्याणकारक ठरतात. परंतु ही पवित्र परंपरा अनिश्चित आहे हे पाहिल्यानंतरही विश्वसनीय व्यक्तींनी जे सांगितले तेच बरोबर हे लक्षात ठेवा. जो सर्वस्वी निर्दोष आहे तो सत्याचा अपलाप करणार नाही. आणि घरी परतण्याविषयी आपण मला जे सांगितले त्याविषयी बोलायचे म्हणजे आपण दिलेली उदाहरणेही मला प्रमाण होऊ शकत नाहीत. कारण कर्तव्य ठरविताना ज्यांनी प्रतिज्ञा भंग केला आहे अशांची उदाहरणे मला प्रमाण म्हणून कशी धरता येतील? म्हणून सूर्यही कदाचित पृथ्वीवर पडेल, हिमालय पर्वतही आपले स्थान सोडेल, परंतु इंद्रिय सुखोपभोगासाठी संसारी मनुष्य बनून मी कधीही घरी परतणार नाही. मी भडकलेल्या अग्नीत प्रवेश करीन, पण माझे उद्दिष्ट साध्य केल्याशिवाय घरी परत जाणार नाही. एवढे बोलून तथागत उठले आणि आपल्या वैराग्ययुक्त दृढ निश्चयानुसार पुढे चालू लागले. त्यांचा अविचल निश्चय ऐकल्यानंतर दुःखाने भारावून विषण्ण नजरेने थोडा वेळ त्याच्या मागोमाग जाऊन तो मंत्री आणि ब्राह्मण अश्रू ढाळीत हळूहळू कपिलवस्तूला परतले. राजपुत्राविषयीच्या प्रेमामुळे आणि राजावरील त्यांच्या भक्तीमुळे ते परत येताना पुन्हा पुन्हा थांबून मागे वळून पाहू लागले. आपल्या तेजाने तळपणाऱ्या कुणाच्याही हाती न गवसणाऱ्या त्या तथागताकडे ते पाहूही शकत नव्हते किंवा त्यांच्यावरून दृष्टीही काढू शकत नव्हते. घरी परतण्यासाठी त्यांचे मन वळवण्यात अयशस्वी झाल्यावर तो मंत्री आणि तो उपाध्याय अडखळत्या पावलांनी परत फिरले आणि एकमेकांना विचारू लागले, आपल्या प्रिय पुत्रासाठी झुरत असलेल्या राजासमोर आपण जावे तरी कसे
आणि त्याची भेट तरी कशी घ्यावी. भाग 5. धम्मदीक्षेच्या मोहिमेस पुन्हा सुरुवात. खेडवळ ब्राह्मणांना धम्मदीक्षा. रुद्रकूट पर्वताच्या पाठीमागे राजगृहाजवळच एक खेडे होते. तिथे सुमारे 70 कुटुंबे होती आणि ती सर्व ब्राह्मणांची होती. या लोकांना आपल्या धम्माची दीक्षा देण्याच्या इच्छेने भगवान बुद्ध तिथे आले आणि एका झाडाखाली बसले. त्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्व व दिव्य कांती पाहून लोक त्यांच्या भोवती जमा झाले. तेव्हा त्यांनी ब्राह्मणांना विचारले, तुम्ही या पर्वताजवळ किती वर्ष राहत आहात आणि तुम्ही कोणता व्यवसाय करता? यावर त्यांनी उत्तर दिले, आमच्या येथे 30 पिढ्या होऊन गेल्या आहेत. गुरेढोरे पाळणे हा आमचा व्यवसाय आहे. त्यांच्या धार्मिक श्रद्धेविषयी विचारतात ते म्हणाले, निरनिराळ्या ऋतूनुसार आम्ही सूर्य, चंद्र, पर्जन्य आणि अग्नी यांची पूजा करतो आणि त्यांना होम हवन करतो. जर एखाद्याला मृत्यू आला तर आम्ही एकत्र येतो आणि ब्रह्मलोकात त्याला जन्म मिळावा आणि अशा प्रकारे जन्म मरणाच्या फेऱ्यातून तो मुक्त व्हावा म्हणून प्रार्थना करतो. भगवान बुद्धांनी उत्तर दिले, हा सुरक्षित मार्ग नव्हे. यापासून तुमचा काहीच फायदा होणार नाही. माझ्या मार्गाचे अनुसरण करा. खरे श्रमण बनणे आणि निर्वाण प्राप्तीसाठी आत्मसंयमाचा अभ्यास करणे हाच खरा मार्ग होय. आणि ते पुढे म्हणाले, जे थोतांडाचा अवलंब करून असत्याला सत्य आणि सत्याला असत्य समजतात त्यांना कधीही सद्गती प्राप्त होत नाही. परंतु सत्याला सत्य म्हणून ओळखणे आणि असत्याला असत्यच मानणे ही खरी सम्यक दृष्टी होय. हिच्यामुळेच तुम्हाला सद्गती लाभेल. जगात मृत्यू सर्वत्र आहे, त्याच्यापासून कोणाचीही सुटका नाही. ज्याला मृत्यू नाही असे काहीही जन्माला येऊ शकत नाही. ही गोष्ट सर्व प्राणीमात्राच्या बाबतीत लक्षात घेणे आणि म्हणून जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटण्याची इच्छा करणे म्हणजेच खरी धर्मसाधना होय. हे शब्द ऐकल्याबरोबर त्या 70 ब्राह्मणांनी श्रमण होण्याची इच्छा प्रकट केली आणि भगवान बुद्धांनी त्यांना अनुमती दिल्यावर त्यांचे मुंडन करण्यात आले आणि ते खरे श्रमण दिसू लागले. नंतर ते सर्व विहाराकडे जाण्यासाठी निघाले. वाटेत त्यांना आपल्या बायका मुलांविषयीचे विचार सतावू लागले. परंतु त्याच वेळी जोराची पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत. रस्त्याच्या बाजूला सुमारे 10 घरे होती. त्यात त्यांनी आसरा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु एका घरात प्रवेश करताच छपरातून पाऊस गळत आहे आणि पावसापासून रक्षण करणे शक्य नाही असे त्यांना दिसून आले. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, ज्याप्रमाणे घराचे छप्पर शाबूत नसले म्हणजे पावसाचे पाणी आत येते व घर गळू लागते, त्याप्रमाणे ज्यावेळी आपल्या विचारांवर आपले काळजीपूर्वक नियंत्रण नसते त्यावेळी वासना, कामवासना आपल्या सर्व चांगल्या संकल्पांना पोखरून काढतात. परंतु ज्यावेळी छप्पर मजबूत असते त्यावेळी त्यातून पाणी गळत नाही. त्याप्रमाणे आपल्या चित्तवृत्तीवर नियंत्रण ठेवले आणि विचारपूर्वक वर्तन केले तर असल्या वासना निर्माण होत नाहीत किंवा आपल्याला विचलित करू शकत नाहीत. हे ऐकून त्या 70 ब्राह्मणांना आपल्या वासना दोषास्पद आहेत याबद्दल खात्री झाली. ते संपूर्ण संशयमुक्त झाले नव्हते, तरीसुद्धा ते पुढे चालू लागले. पुढे जात असताना एक सुगंधित वेष्टण जमिनीवर पडलेले त्यांनी पाहिले आणि भगवान बुद्धांनी त्याकडे त्यांचे लक्ष वेधण्याची संधी घेतली. जरा पुढे गेल्यावर जवळच एक माशाचे आतडे पडलेले आढळले. त्याच्या दुर्गंधीकडे त्यांनी त्यांचे लक्ष वेधले आणि ते म्हणाले, जो क्षुद्र आणि नीच स्वभावाच्या माणसाची संगत करतो त्याची स्थिती दुर्गंधीयुक्त पदार्थ हातात धरणाऱ्या आणि त्यामुळे स्वतः दुर्गंधित होणाऱ्या माणसासारखी होते. तो अधिकाधिक वाईट बनत जातो आणि कोणतेही कारण नसताना दुष्टपणात तरबेज होतो. परंतु ज्याप्रमाणे सुगंधी द्रव्य हातात घेणाऱ्याचा देहही सुगंधित होतो, त्याप्रमाणे सज्जनांची संगत धरणारा शहाणा माणूसही अधिक सज्जन होतो. तो उत्तरोत्तर अधिक ज्ञानी, शीलवान आणि गुणवान होतो. त्याला या गुणात पूर्णत्व लाभून संतोष प्राप्त होतो. या गाथा ऐकून घरी परतण्याची व वैषयिक सुखात निमग्न होण्याची आपली इच्छा म्हणजे आपल्याला लागलेला कलंक होत अशी खात्री पटल्यानंतर त्या 70 ब्राह्मणांनी तो विचार सोडून दिला आणि शेवटी ते विहारात आले आणि काही काळाने त्यांनी अर्हत्यपद प्राप्त करून घेतले.